त्यानंतर मला अतिशय आनंद झाला। पहिल्यांदा तर जी लॅब या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे ती अतिशय सुंदर अशा प्रकारची डिजिटल लॅब, ज्यामध्ये सर्व वर्गातला जो काही कोर्स आहे तो डिजिटली दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध आहे। शिक्षकांना तो शिकवताही येईल आणि तिथेच ऑनलाईन परीक्षा देखील होईल। त्यामुळे आजच्या डिजिटल युगातल्या डिजिटल विद्यार्थ्यांना साक्षर करण्याचं हे एक अतिशय उत्तम असं साधन, अतिशय सुंदर लॅब या ठिकाणी सुरू झाली आणि सचिव महोदय आणि आयुक्तांनी मला सांगितलं की राज्यभरातल्या विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अशा प्रकारची उत्तम लॅब ही आपण तयार करतो। आज इथल्या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची भेटून देखील अतिशय आनंद वाटला। विद्यार्थ्यांची शिस्त उत्तम आहे, उत्साह चांगला आहे, ज्ञानही चांगला आहे। याचा अर्थ आमचे शिक्षक शिक्षिका या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मुलांना शिकवतायत आणि म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची। पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याहीपेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे तर मी निश्चितपणे सांगू शकतो की जिल्हा परिषदेच्या शाळेतलं शिक्षण 90% खासगी शाळांपेक्षा चांगलं आहे। आणि आता आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय। संवैधानिक मूल्य ही आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता, पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे। एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे। आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नांमध्ये गावकरी आणि पालक यांची महत्वाची भूमिका आहे। ज्या ज्या शाळांच्या परिसरातले पालक हे जागृत आहेत, जिथे पालकांची समिती उत्तम काम करते आहे, त्या शाळा बेस्ट शाळा आहेत, उत्तम शाळा आहेत। केवळ मुलांना शाळेत पाठवून दिलं इथपर्यंत पालकांचं कर्तव्य संपत नाही, तर पालकांना या संपूर्ण प्रवासामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असतील, कर्मचारी असतील, यांचे सोबती म्हणून त्यांच्यावर लक्षही ठेवलं पाहिजे आणि त्यांना सहकार्यही केलं पाहिजे।